आज आपण आता स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग ही दुसरी सॅम्पलिंगची मेथड बघणार आहे. आपण मागच्या जेव्हा लेक्चर झालं होतं त्यावेळेला SRS सिंपल रँडम सॅम्पलिंग बघितलं होतं विथ रिप्लेसमेंट विदाउट रिप्लेसमेंट. आता स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग या शब्दाचा अर्थ काय? स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय? होमोजिनियस ग्रुप आहे तो आपण एकत्र करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला एक कॉलेजचा सर्वे घ्यायचा. कॉलेजचा सर्वे घेताना समजा कॉलेजमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अशा 3 फॅकल्टी आहेत. मग समजा तिन्ही फॅकल्टीची मिळून 1000 विद्यार्थी आहेत. तर 1000 विद्यार्थ्यांमधले आर्ट मध्ये समजा 200 विद्यार्थी आहेत, कॉमर्स मध्ये समजा 600 विद्यार्थी आहेत आणि सायन्स मध्ये 200 विद्यार्थी आहेत. म्हणजे आपल्याला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मध्ये टोटल 1000 विद्यार्थी आहेत, त्याच्यातले 200 आर्ट्स मध्ये, 600 कॉमर्स मध्ये आणि 200 सायन्स मध्ये. तर आपल्याला आता याच्यातून विद्यार्थी सिलेक्ट करायचे. आता 1000 विद्यार्थी आहेत एकूण. सो कॅपिटल N हा आपला 1000 आहे. मग ह्याच्यातून आपल्याला समजा 100 विद्यार्थी सिलेक्ट करायचे. आता 100 विद्यार्थी सिलेक्ट करताना सिंपल रँडम सॅम्पलिंग वापरलं तर रँडमली नंबर सिलेक्ट होतील आणि मे बी त्या केसमध्ये असं होऊ शकतं की 100 मधले 70 विद्यार्थी आर्टचे आले आणि 30 विद्यार्थी कॉमर्स आले, सायन्सचा विद्यार्थी सिलेक्टच नाही झाला, असं होऊ शकतं. मग आपल्याला स्ट्रॅटिफिकेशन करणं गरजेचं आहे. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे होमोजिनियस जे आहेत कॅरेक्टरिस्टिकनं, बाबा आता यांची फॅकल्टी आपण जर कॅरेक्टरिस्टिक घेतली तर आर्ट्सचे सगळे जे आहेत ते एकत्र राहतील, कॉमर्सचे एकत्र होतील आणि सायन्स एकत्र होतील. म्हणजे आपल्याकडे 3 ग्रुप्स तयार झाले. पहिला ग्रुप आहे आर्ट्स, दुसरा ग्रुप आहे कॉमर्स आणि तिसरा ग्रुप आहे सायन्स. ग्रुपमध्ये होमोजिनिटी आहे, ग्रुप सगळा एकत्र आर्ट्सचा. परंतु बिटवीन ग्रुप्स म्हणजे आर्ट आणि कॉमर्स मध्ये व्हरायटी आहे, व्हेरिएबिलिटी आहे. कॉमर्सचे सगळे विद्यार्थी आहेत, हा दुसरा ग्रुप झाला आणि तिसरा ग्रुप सायन्सचा झाला. आता 100 विद्यार्थी कन्सिडर करायचे, सिलेक्ट करायचे, तर कसे करता येतील? आपल्याला त्याच्यात लक्षात घ्यावं लागेल की कॉमर्सचे जास्त विद्यार्थी आहेत, म्हणजे आपल्या सॅम्पलमध्ये कॉमर्सचे विद्यार्थी जास्त आले पाहिजेत, त्याच्यानंतर आर्ट्स आणि सायन्सचे विद्यार्थी आले पाहिजेत. मग हे कसं करता येऊ शकतं? तर यासाठी आपण एक प्रपोर्शनल मेथड आहे. तर त्याच्यात काय करतात, समजा स्मॉल n अपॉन कॅपिटल N इंटू स्ट्रॅटम साइज. म्हणजे आपल्याला समजा 100 विद्यार्थी सिलेक्ट करायचे. आपल्याकडे टोटल विद्यार्थी आहेत 1000, त्याच्यातले आर्ट्स मध्ये 200 आहे. तर आपल्याला किती होऊ शकतंय? तर हे कॅन्सल झाले. 200 भागिले 10 म्हणजे 20 विद्यार्थी आपले आर्ट्स मध्ये सिलेक्ट करणार आहे. दुसरं, आता आपण काय करू शकतो, 100च विद्यार्थी सिलेक्ट करायचे 1000 पैकी, परंतु इथं आपल्याकडे विद्यार्थी आहेत 600 कॉमर्सचे, तर इथं आपण 60 विद्यार्थी सिलेक्ट करणार आहे सिम्प्लिफाय केल्यानंतर. आणि त्याच्यानंतर सायन्समध्ये सुद्धा 200 विद्यार्थी असल्यामुळे सायन्समध्ये सुद्धा किती येणार आहेत? 20 विद्यार्थी येणार आहेत. म्हणजे याच्यात आपल्याला 100 विद्यार्थी सिलेक्ट होताना 60 विद्यार्थी हे कॉमर्स आले, म्हणजे कॉमर्सचं प्रेझेंटेशन व्यवस्थित झालेलं, कॉमर्स रिप्रेझेंटेटिव्ह भरपूर आलेले आहेत कारण त्यांची संख्या जास्त आहे. आणि आर्ट्स आणि सायन्सचे त्यांच्या प्रपोर्शननुसार विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत. मग यामुळे आपण स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग अशा पद्धतीने वर्कआउट होतं. आता हे जे 20 विद्यार्थी सिलेक्ट करायचे 200 पैकी, तर तिथं आपण सिंपल रँडम सॅम्पलिंग लॉटरी मेथड वापरू शकतो. आणि ह्या 200 मधून 20 विद्यार्थी सिलेक्ट करताना मग आपण रँडम नंबर मेथड, लॉटरी मेथड वापरू शकतो आणि आपण विद्यार्थी सिलेक्ट करू शकतो. तर अशा पद्धतीनं दुसरी कन्सेप्ट जी आहे, दुसरी मेथड जी आहे ती स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. याच्यात आपण फक्त होमोजिनियस ग्रुप तयार करतो, ही महत्वाची गोष्ट आहे, एखादी कॅरेक्टरिस्टिक घेऊन. इथं आपण फॅकल्टी ही कॅरेक्टरिस्टिक घेतली होती. दुसरं एक्झाम्पल आपण अशा पद्धतीने विचार करू शकतो की आपण सिलेक्शन करायचंय विद्यार्थ्यांचं, मग त्याच्यात दुसरी कॅरेक्टरिस्टिक आपण त्यांचं काय घेऊ शकतो की त्यांचं जेंडर, मग मुलं आणि मुली. मग मुलींची संख्या जास्त असेल आणि मुलांची संख्या कमी असेल तर सॅम्पलमध्ये मुली जास्त सिलेक्ट व्हायला पाहिजेत. मग ते मुली सिलेक्ट करताना आपण प्रपोर्शनल अलोकेशन वापरू शकतो आणि आपण रँडम सॅम्पल काढू शकतो. तर अशा पद्धतीनं दुसरी मेथड जी आहे ती स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग आहे आणि ती अशा पद्धतीने वर्कआउट होते. त्याच्यानंतर परत तिसरी मेथड येते सिस्टमॅटिक रँडम सॅम्पलिंग. तिसरी मेथड सिस्टमॅटिक रँडम सॅम्पलिंग.
आता सिस्टमॅटिक रँडम सॅम्पलिंग मध्ये काय केलं जातं, समजा आपल्याकडं 1 ते 100 रोल नंबरचे विद्यार्थी आहेत आणि आपल्याला समजा 10 विद्यार्थी सिलेक्ट करायचे, तर 10 विद्यार्थी सिलेक्ट करताना आपण काय करणार, एक नंबर आपण काय करणार, इथं आपल्याकडे एक रिलेशन असतं कॅपिटल एन इज इक्वल टू एन इंटू के. मग कॅपिटल एन आहे आपला 100, आपल्याला 10 विद्यार्थी घ्यायचे, तर के ची किंमत येणार आहे 100 भागिले 10 म्हणजे 10 आली. मग आपण काय करणार, याच्यातला एक नंबर पहिला रँडमली सिलेक्ट करणार चिठ्ठी उचलून. समजा पहिला रँडम नंबर सिलेक्ट झाला 7, तर पुढचा रँडम नंबर हा 10च्या अंतराने घ्यायचा. म्हणजे दुसरा आपला सिलेक्ट होणार आहे रोल नंबर 17, तिसरा नंबर सिलेक्ट होणार आहे 17 + 10 27, 27 नंतर 37. अशा पद्धतीने आपल्याला 10चं सॅम्पल मिळू शकतं. तर ही दुसरी मेथड आहे सिस्टमॅटिक रँडम सॅम्पलिंग. म्हणजे आपण एक नंबर फिक्स करतो आणि त्याच्यानंतर त्या ठराविक इंटरवल के न आपण रोल नंबर वाढवत जाणार आहे आणि आपल्याला पुढचं सॅम्पल मिळत जाणार आहे. तर अशा पद्धतीने ही तिसरी मेथड आहे सिस्टमॅटिक रँडम सॅम्पलिंग. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या मेथड्स आहेत आणि या मेथडचा वापर करून आपण सॅम्पल सिलेक्ट करू शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग आणि सिस्टमॅटिक सॅम्पलिंग कसं वापरतात आणि कसं वर्कआउट केलं जातं हे बघितलं. मात्र सॅम्पल सिलेक्ट करताना आता आपल्याला आता उदाहरणार्थ आपण बघितलं होतं की जे रोल नंबर सिलेक्ट झालेत ते तर सिस्टमॅटिकने तयार झालेत, परंतु स्ट्रॅटिफाईड मध्ये जेव्हा आपल्याला 600 विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी सिलेक्ट करायचे होते कॉमर्समध्ये, त्या केसमध्ये जे 60 विद्यार्थी सिलेक्ट करायचे ते सिंपल रँडम सॅम्पलिंग वापरून आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या मेथड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सॅम्पल सिलेक्ट करायच्या, आपण बघितल्या आहेत. थँक्यू.